एक नौदल कर्मचारी, गुप्त प्रेम संबंध आणि एक असा भयानक शेवट ज्याने संपूर्ण शहर हादरलं. मोनिका हत्याकांडची थरारक आणि धक्कादायक कहाणी. मोनिकाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले, काही तुकडे निर्जन ठिकाणी फेकून दिले, अजून पण ते तुकडे सापडले नाही. नेमकी घटना काय घडली होती मंडळी, तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊ. मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय. मंडळी, ही जी घटना घडली ती विशाखापट्टणम मध्ये घडली. एक 35 वर्षीय नौदल कर्मचारी, त्याचं नाव होतं चल्या रवींद्र, आणि 29 वर्षाची मोनिका, दोघांमध्ये खूप दिवसापासून प्रेम संबंध होते. जो रवींद्र होता तो विवाहित होता. खूप दिवसापासून त्याची पत्नी ही गावी गेल्यामुळे रवींद्र हा एकटाच घरी राहायचा. 29 मार्च रोजी त्याने मोनिकाला आपल्या घरी बोलवलं. ते दोघे दिवसभर एकत्र होते, पण सायंकाळ झाली आणि सर्व काही बदललं. सायंकाळी दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की रवींद्रने रागाच्या भरात त्याने चाकूने मोनालिकावर हल्ला केला आणि मोनालिकाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्यानंतर मंडळी, जे घडलं ते भयानक होतं. गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने मोनिकाचे काही तुकडे केले. काही तुकडे हे आपल्या घरातील फ्रीज मध्ये ठेवले, तर काही तुकडे हे निर्जन ठिकाणी जाऊन फेकून दिले. हे सगळं केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनला गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि घराची झडती घेतली. घराची झडती घेतल्यानंतर काही तुकडे त्यांना हे मिळाले आणि काही तुकडे अजूनही मिळाले नाहीत. सध्या शरीराचे जे काही तुकडे होते ते अजूनही सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी एक पथक तयार केलं आणि तपास सुरू आहे. मंडळी, ही घटना आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते. रागाच्या भरामध्ये माणूस काय करेल हे काही सांगता येत नाही. रागाच्या भरामध्ये घेतलेला एक निर्णय पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा. भेटू पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.